अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडी येथील आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शनिवारी बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला। मेळाव्याचे उद्घाटन सरपंच मंगलाताई देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपसरपंच रवींद्र देशमुख, शालेय समिती अध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी घरून बनवून आणलेले पदार्थ मेळाव्यात विक्रीस ठेवले होते। यावेळी विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक खेळ सादर केले। मुख्याध्यापिका श्रीमती वंदना ठेंग यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर महाजन, सोनाली पाटील, सीमा पाटील यांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर ही राज्यातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित आणि शिखर संस्था आहे। सदर संस्थेत राज्यातील अग्रगण्य उद्योजक व व्यावसायिक सदस्य आहेत। संस्थेच्या पदाधिकारीपदी हे अत्यंत महनीय व्यापारी व उद्योजक आहेत। या संस्थेच्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये निमंत्रित सदस्यपदी स्पेशल इन्व्हायटी डॉक्टर दिगंबर महाले यांची निवड करण्यात आली आहे। संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मानगावे यांनी डॉक्टर महाले यांना याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे। अमळनेरच्या इतिहासात प्रथमच हा बहुमान डॉक्टर महाले यांच्या निमित्ताने मिळाला आहे। पुढील वर्षी संस्थेच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। हा ऐतिहासिक टप्पा उद्योग, व्यापार व विकासासाठी विविध उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे। त्यासाठी आतापासूनच संस्थेने जय्यत तयारी सुरू केली आहे। सदर भव्य कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन संदर्भात दीर्घानुभवी व्यक्तिमत्व जबाबदारपदी असावे यासाठी डॉक्टर महाले यांची ही विशेष नियुक्ती करण्यात आली आहे। अनेक मान्यवरांनी डॉक्टर महाले यांचे अभिनंदन केले आहे। अमळनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्या उपस्थितीत बस स्थानकात पालिकेकडून महास्वच्छता अभियान राबविण्यात आले। यावेळी उपनगराध्यक्ष निकम यांनी स्वतः पाईप हाती घेत बस स्थानक धुतले। महास्वच्छता अभियानाअंतर्गत परिषदेकडून अमळनेर शहरातील रस्ते, नदी, खुले भूखंड, सार्वजनिक ठिकाणे, बस स्थानक आदी भागांची स्वच्छता केली जात आहे। गुटखा, तंबाखू खाऊन खराब झालेला फुटपाथ, बसण्याचे ओटे तसेच पाण्याची टाकी आदी परिसर पालिकेने धुतल्याने बस स्थानकाला नवीन रूप प्राप्त झाले होते। यावेळी उपस्थित प्रवाशांनी उपनगराध्यक्ष निकम यांचे आभार मानले। यावेळी आगाराचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। खानदेश साहित्य संघ संचलित साने गुरुजी शिक्षक साहित्य संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी संजय कृष्णा पाटील यांची निवड करण्यात आली। खानदेश साहित्य संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांनी ही निवड जाहीर केली आहे। नुकतीच खानदेश साहित्य संघाची बैठक अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या गांधी अध्ययनमध्ये प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। खानदेशी साहित्य चळवळ मजबूत करण्यासाठी संघाच्या विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या। साहित्य संमेलन, मराठी आणि अहिराणी भाषा यांचे महत्त्व वाढवण्यासाठी विविध साहित्यिक उपक्रम राबवणे या विषयावर चर्चा करण्यात आली। सूत्रसंचालन उमेश काटे, गोपाल हडपे यांनी केले, तर आभार D.A. धनगर यांनी मानले। खानदेश शिक्षण मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा शनिवारी संपन्न झाली। सभेत खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणूक 2025चा अधिकृत निकाल घोषित करण्यात आला। या सभेचे अध्यक्षस्थान मावळते अध्यक्ष यांनी भूषविले। निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। याप्रसंगी निवडणूक उपसमिती, उपसमितीचे सदस्य यांचाही सत्कार करण्यात आला। अमळनेर लायन्स क्लबतर्फे शहरातील नर्मदावाडी येथे हंगर वीक प्रोजेक्ट अंतर्गत अन्नदान शिबिर घेण्यात आले। समाजातील गरजूपर्यंत सकस अन्न पोहोचावे, कोणताही नागरिक उपाशी राहू नये या सेवाभावी ध्येयाने लायन्स कार्य करीत आहे। महिन्यातील दर सोमवारी हे अन्नदान करण्यात येणार आहे। मकर संक्रांतीच्या शुभदिनाचे औचित्य साधत गरजू कुटुंबांना गोड पुरणपोळी, आमटी, भात, गोड शिरा, कुरडई, पापड अशा पारंपरिक व पौष्टिक जेवणाचे वाटप करण्यात आले। काठियावाडी जैन संघाचे अध्यक्ष नितीन कुमार शहा, लायन्स डॉक्टर संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, डॉक्टर मिलिंद नवसारीकर, सुनील चौधरी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते।
अमळनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने पातोंडा येथे शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू केलेल्या पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंगची व्यवस्था सुरू केली आहे. तालुक्यातील हे पहिले चार्जिंग केंद्र असल्याने शेतकऱ्यांची व वाहनधारकांची सोय झाली आहे. या चार्जिंग स्टेशनवर एकाच वेळी 2 4-चाकी आणि 1 दुचाकी अशी 3 वाहने चार्जिंग होतील. फक्त अर्ध्या तासात वाहनांची बॅटरी पूर्णपणे चार्ज होतील. बाहेरून येणाऱ्या वाहनधारकांसाठी आणि परिसरातील स्थानिक नागरिकांची सोय होणार आहे. अमळनेर शहरातील GS हायस्कूलतर्फे मुंबई दर्शन या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. सहलीत विद्यार्थ्यांनी धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळांचा मनमुराद आनंद लुटला. यात वनीगड, त्र्यंबकेश्वर, मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, मरीन ड्राईव्ह, नेहरू तारांगण, नेहरू सायन्स सेंटर, बूट हाऊस, महालक्ष्मी मंदिर, गिरगाव व जुहू चौपाटी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट दिल्या. सहल प्रमुख RJ पाटील, आर्यन साळुंखे यांनी सहलीचे नियोजन केले.